यानंतर खंदाडे साहेबांना विनंती आपण सत्काराला उत्तर द्यायचं आहे. आजच्या या भावस्पर्शी अशा कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय बनतेजी, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, आमचे मित्र आदरणीय संजयजी बनसोडे साहेब, मंचावर उपस्थित असणारे आमचे दुसरे मित्र दिलीपरावजी देशमुख साहेब, आमचे मित्र विश्वजितजी गायकवाड साहेब, बालाजी पाटील चाकूरकर साहेब, मंचावर उपस्थित असणारे शिवानंदजी हेगणे, सर्व भिक्खू संघ, सन्माननीय व्यासपीठ, श्रीकांतजी बनसोडे, ज्ञानोबा बडगिरे, याकूबसाहेब शेख, रामानंद मुंडे, आदरणीय ज्यांचं आता आगमन झालं गणेश हाके साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित भावांनो, वेळेअभावी अनेकांच्या नावाचा उल्लेख करू शकलो नाही, त्याबद्दल क्षमा मागतो आणि मी माझ्या 6 ते 7 मिनिटाच्या मनोगताला सुरुवात करतो. मित्रांनो, मी माझ्या जीवनामध्ये आंबेडकरी चळवळीकडे कसा वळलो त्याचं एक उदाहरण सांगतो. मी 1975ला 74-75च्या दरम्यान पटीच्या तळ्यावर लेबर म्हणून कामाला होतो. आम्हाला एका मित्रांनी महाराष्ट्र निमंत्रण दिलं वतनदारांनी. तिथं माझा एक मित्र PSI झाल्यानंतर तो जेवायला गेलो. आम्हाला कोट्यामध्ये पोतं टाकून जेवायला बसवलं. मला ते खटकलं, कारण माझा मित्र मागासवर्गीय होता. आम्हाला ते खटकलं आणि मग मी जास्तीत जास्त बाबासाहेब आंबेडकरला समजून घ्यायला सुरुवात केली. वाचन सुरू ऐकलंही, शिक्षकांकडे ऐकलं, अनेक सभेतून ऐकलं आणि या चळवळीकडे मी ओढल्या गेलो. 50 वर्षापूर्वी दहशतल्या कपशा आणि स्वयंपाकघरातल्या कपशा एक करण्याचं काम या माध्यमातून आम्हाला ते सुचलं. या जडणघडणीतून आमदार झाल्यानंतर ते पहिल्यांदा पेन उचलला आमदार निधी देण्यासाठी. की एससी प्रवर्गातल्या कंपाऊंड वॉल करण्याचं काम असेल किंवा मुस्लिम समाजाचे कामं असतील, कॉम्प्युटरचे कामं असतील, त्या कामासाठी पहिल्यांदा पेन उचलला. तुमच्या आशीर्वादाने आमदार बनलो आणि काय काय कामं करता आली 2 मिनिटांमध्ये मी संक्षिप्त सांगेन. ही कामं करताना मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा उभा करता आला. अनेक मित्रांचं सहकार्य मिळालं आणि तेही पदरमोड करून माझ्या 5 वर्षाचं मानधन आणि सर्व निधी त्या ठिकाणी घालून मी तो पुतळा उभा केला. मला त्या पुतळ्यापासून जाताना आजही खूप आनंद वाटतो. या अहमदपूर शहराला पाण्याचं धोबीक असताना उपोषणाला बसवून नांदेड जिल्ह्यातून पाणी या शहराला आणून दिलं, ज्याच्यावर आज तागायत या शहराची ताण भागते. सामूहिक विवाह या ठिकाणी आपण आयोजित केला. त्यात 36 लोकांचे लग्न लावून दिले. त्यात माझ्या 2 मुलाचे लग्न केले. अहमदपूर, चाकूर, रेणापूर कोर्टाच्या इमारती करता आल्या. असंख्य साठवण तलाव, असंख्य पाझर तलाव करता आले. सगळ्यात मोठं काम जर काय केलं असेल तर आमदारकी सुकाळ करण्याचं काम केलं संजीव भाऊ. सगळ्यात जास्त आमदारकी सुकाळ माझ्या काळात झाली. नॅशनल हायवे मंजूर करता आले. या शहरामध्ये 2 मजली घरं, मला वाटतं मराठवाड्यामध्ये पहिलं गाव असेल की मागासवर्गीयासाठी 2 मजली घरं आपण या ठिकाणी बांधून देऊ शकलो. पीक विमा मंजूर करता आला. असंख्य पीक विमा मंजूर केल्याने या सगळ्या गोष्टीचं श्रेय जर कोणाला जात असेल, माझे तत्कालीन नेते आदरणीय कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांना मी ते श्रेय देतो. कारण त्यांच्यामुळे आम्हाला सभागृहात जाण्याची संधी मिळाली. आरोग्याच्या क्षेत्रात मला खूप काम करता आलं. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हातभार जर कोणाचा लागला असेल तर तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे असतील, एकनाथराव शिंदे साहेब असतील. त्यांनी पेशंटच्या बाबतीमध्ये कधी हात न करता करोडो रुपये देण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि आता माझ्या मित्रांनी उल्लेख केल्याप्रमाणे सिद्धार्थने उल्लेख केला की लिव्हर किडनी गेल्यानंतर सुद्धा एवढं काम करू शकतात. ईश्वराची कृपा आणि तुमचा मी आशीर्वाद समजतो. त्याचं सर्व श्रेय तुम्हाला आणि मला ज्यांनी अवयदान केले, माझा भाऊ असेल, माझा पुतण्या असेल, त्यांना आणि तुमच्या आशीर्वादाला मी या सगळ्या गोष्टीचं श्रेय देतो. अनेक जण माझी हेटाळी करतात की सामाजिक जीवनामध्ये या माणसाने सगळंच गमावलं, शेत गमावलं, अमुक गमावलं, तमुक गमावलं. तर त्यांना श्रीमंतीची व्याख्या कळाली नाही असं माझं मत आहे. श्रीमंतीची व्याख्या माझ्या दृष्टीने हे आहे की मी काय कमवलंय, ही असा जनसमुदाय कमवलेला आहे. सगळ्यात मोठी कमाई आणि श्रीमंती माझी ही आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि सगळं करत असताना अनेक लोक चर्चा करतात की कॉन्ट्रीब्युशन करून कार्यक्रम केलेला आहे. मित्र, तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो मी माझ्या आयुष्यात कधीच पट्टी जमा केलेली नाही. म्हणजे बाबासाहेबच्या पुतळ्याचं काम असेल, सामूहिक विवाह असेल किंवा आजचा हा कार्यक्रम असेल, आम्ही कधीच पट्टी जमा केलेली नाही हे या ठिकाणी आवर्जून सांगतो.
आणि या कामामध्ये ज्या ज्या मित्रांनी सहकार्य केलं, सम्राट मित्रमंडळ असेल, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांचे मनापासून मी आभार मानतो. विशेष आभार आजचं आकर्षण या कार्यक्रमाचं आदर्श शिंदे साहेब आणि त्यांचा सर्व चमू, त्यांचं मी मनापासून आभार मानतो. सम्राट मित्रमंडळाने या कार्यक्रमाला हस्ते परास्ते ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे, विशेषतः पत्रकारांचे, पोलीस डिपार्टमेंटचे, महावितरणचे सर्वांचे आभार मानतो. या निमित्तानं आपलं सर्वांचं दर्शन घडलं, सत्संग घडला, त्याबद्दल स्वतःला धन्य समजतो. माझं लांबच चाललेलं भाषण इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आवाज बहुजनांचा.